हॅलो, आज आपण वन टक्स ब्लाऊज शिवणार आहे. हा पहिलाच आहे, ब्लाऊजचा पहिला दिवस आहे. ब्लाऊजवर माप कशी घ्यायची ते मी दाखवणार आहे आणि इथे कशी लिहायची, कशी माप ती पण दाखवणार आहे. तर जे मला नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी तर मेजर टेपवर माप कशी घ्यायची आणि माप कशी लिहायची त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे. तर जे नवीन मला जॉईन झाले त्यांनी तो व्हिडिओ पहिल्यांदा बघितलं गरजेचं आहे, कारण नाहीतर मी माप कशी लिहायची ते कळणार नाही आहे. तर बघा, इथून आपल्याला ब्लाऊजला नॉर्मल बटन वगैरे बटन असतील तर बटन, हुक असतील तर हुक लावून असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर माप घ्यायचे. तर इथून बघा, ह्या शोल्डरपासून खाली जिथपर्यंत कंबर घेर आहे तिथपर्यंत आपली पूर्ण हाईट पकडायची. तर इथे बघा, ही हाईट आहे 11.5. तर मी लिहून घेते उंची 11.5, 1.50. त्यानंतर छाती बघा, जिथं आपले स्लीव्स जोडलेले असतात तिथून जी शिलाई असते त्याच्या खाली आपल्याला पकडायची मेजर टेप आणि इथे बघा 15 येते. तर वरच्या साईडचे 15 आणि खालच्या साईडचे 15 असे 30 इंच छाती आहे. तर याचा आपल्याला छातीचा चौथा भाग करायचा आहे आणि डायग्राम तयार करायचा आहे चौथा भाग करून. तर इथे बघा, तुम्ही इथे ब्लाऊजवर पण छातीचा चौथा भाग काढता येतो. तो कसा काढायचा ते सांगते. तर मेजर टेप अशी ठेवायची आहे. काय वेळेस मापाच्या ब्लाऊजचा मागचा भाग पुढे आलेला असतो, तर तो दोन्ही साईडला नीट करून ठेवायचा आहे ब्लाऊज असा आणि मध्यभाग करायचा आहे. तर जिथं ब्लाऊजची हुकलूक पट्टी येते तिथं जो मध्यभागी जेवढं अंतर येते तो आपला ब्लाऊजचा चौथा भाग असतो. ते इथे बघा 7.5. तर ह्या साईडचे 7.5, ह्या साईडचे 7.5 आणि मागच्या दोन्ही साईडचे 7.5 म्हणजे आपले 30 इंच होतात. म्हणजे हे 7.5, हे 7.5, 15 होतात आणि मागचे 15 असे 30 छातीचा ब्लाऊज आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. तर असा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि इथे काटकोन तयार करायचा आहे बरोबर मेजर टेपचा असा. तर असा काटकोन केल्यावर जिथे आपलं इथे फोल्ड झाली मेजर टेप तो आपला गळा आहे. तर 4.5 आहे. तयार गळा आहे 4.5, 4.50. त्यानंतर आपल्याला मागचा गळा बघायचा आहे. तर मागचा गळा आहे, पुढचा मोजला तसाच त्याप्रमाणे मागचा गळा मोजायचा आहे. इथे बघा, फोल्ड केल्यावर 7 वर येते आपली मेजर टेप. तर इथे आपल्याला मागचा गळा 7 लिहून घ्यायचा आहे. हे छोटं माप आहे आणि गळ्याची रुंदी पण कमी आहे, त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करायचं आहे. तर मागचा गळा आहे 7. शोल्डर, तर अंगावरून शोल्डर घ्यायचं असतं माप. या ब्लाऊजवरून कधी शोल्डर घेता येत नाही. तर हे तयार रेडी किती आहे ते नॉर्मली आपण असा ब्लाऊज ठेवून, ब्लाऊज कसा पसरला जातो तर गळ्यानुसार, तर असा नॉर्मली ठेवायचा आहे आणि हा तयार किती आहे तो मोजायचा आहे. तर तयार आपला शोल्डर आहे इथे बघा पसरतो, तर हा आपला 9 आपण पकडू. शोल्डर 9 आहे. तर आपल्याला याचा निम्मा करून घ्यायचा आहे शोल्डर. तर ते मी याच्यामध्ये किती प्लस करायचे वगैरे ते सांगणार आहे. तर हात उंची, जिथं आपलं स्लीव जोडलेले आहे तिथून मोजायचे आहे हात उंची. तर इथे बघा, इथे मेजर टेप लावायची आहे आणि इथे 4.5 आहे हात उंची, 4.50. त्यानंतर हातगेर घ्यायचा आहे आपल्याला. तर हातगेर हा असा पलटी करायचा आहे ब्लाऊज आणि मोजायचे. तर मेजर टेप इथे नीट असं बोट करून घ्यायचे हातगेरला. काही वेळेस आपलं इकडे एका साईडला दुमडलं वगैरे तसं नाही पाहिजे. तर हा जो मध्यभाग आहे तो मध्यभागाकडून मेजर टेप लावायची. हातगेर आहे 5.25, म्हणजे 2 पॉईंट आहे पुढे. तर मी हातगेर लिहिते 5.25. त्यानंतर कंबरगेर आपले हे एक आपली ही जी असते वाढीव पट्टी असते, इथे जिथे बटन लावलेली असते ती पट्टीवरच पट्टी दुमडलेली असते, त्याला वाढीव पट्टी म्हणतात. आणि ही आपली पट्टी असते जिथं हुक लावले जातात किंवा इथे या काजे लावलेले असतात, ती आपली दुमडपट्टी आहे, ह्याला दुमडपट्टी म्हणतात. तर या दुमडपट्टीपासून, तर दुमडपट्टी पकडायची आहे आपल्याला, म्हणजे हा जो भाग आहे ना आपला त्याच्यावरच दुमडलेली असते आणि ही वाढलेली असते. तर ही पट्टी वाढलेली असते ती सोडून द्यायची. तर ही पट्टीवरून माप घ्यायचे आपल्याला, जेवढा कंबर घेर आहे तेवढा अशी नॉर्मलच पकडायचे.
कुठेही ओढायचं नाही आहे. तर कंबर घेर आहे 28, हे सोडून द्यायचे जो आहे कंबर घेर. त्यानंतर टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर आपल्याला 1 टक्सचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर टक्स पॉईंट कसा मोजायचा ब्लाऊजवर तो मी सांगते. साधारण खालच्या साईडने 4.5 पर्यंत खालून जर मोजला तर 4.5 येतो. हाईटनुसार टक्स पॉईंट बदलत जातो, तर ते पण ध्यानात राहू दे. तर इथून आपली मेजर टेप जो शोल्डर आपला जोडलेला आहे तिथून मोजायचं आहे. आणि हा जो आपला टक्स आहे कटोरीचा, तिथे कुठपर्यंत आपली मेजर टेप येते अशी उचलून पकडायचं आहे. हे बघा इथे 8 पर्यंत येते. त्यामध्ये इथे मार्जिन अर्धा इंच आपलं शिवण्यासाठी जाणार आहे. त्यासाठी हा 8.5 आपण टक्स पॉईंट घ्यायचा आहे. इथून साधारण आपल्याला 4.5 पर्यंत येतो. ह्या बघा इथपर्यंत खालून जर मोजला तर कुठलाही खालून जर हाईटनुसार त्याचा टक्स पॉईंट वाढत जातो आणि छातीनुसार पण वाढत जातो. त्यानंतर मुंडा, तर ही एवढी मापं लागतात. तर मुंडा आपल्याला याच्यावरून काढता येत नाही, तर तुम्ही मुंडा फिटिंग करते वेळेस तुम्ही असा पकडून फिटिंग करू शकता ब्लाऊजला. तर मुंडा कसा काढायचा ते मी सांगते. ती आता यामध्ये मुंडा आपल्याला इथून काढता येत नाही. शोल्डर पण आपल्याला इथून घेता येत नाही. तो शरीरावर आहे ना, त्याच्यावर माप कशी घ्यायची तो मी वेगळा व्हिडिओ करेन. तर हा बघा इथे शोल्डर मी इथे तयार किती आहे तो लिहिला आहे आणि मुंडा कसा काढायचा ते मी सांगते. तर इथे बघा इथे माप आपण डायग्राम तयार करते वेळेस काय काय प्लस करायचं ते मी सांगणार आहे. तर इथे बघा उंची, बघा उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आपल्याला. रेडी डायग्राममध्ये 12.5 घ्यायचे, 12.50. त्यानंतर छातीचा चौथा भाग करायचा आहे. तर छातीचा चौथा भाग येतो 7.5. 7.5 मी कसं काढायचं आहे ते ब्लाऊजवरून दाखवलं आहे. छातीचा चौथा भाग ब्लाऊजवर कसा काढायचा आहे ते दाखवलं आहे आणि मेजर टेपने कसा काढायचा आहे ते सांगते. तर तुम्ही जी आपली ब्लाऊजची छाती आहे तिथे मेजर टेपचं पहिलं टोक ठेवायचं आहे आणि मेजर टेपचे 4 भाग करायचे, म्हणजे 4 वेळा फोल्ड करायची मेजर टेप. जो आपली जिथं आपली पहिली मेजर टेपचं टोक आहे ना दुमडलं गेले ना, ते आपले छातीचा चौथा भाग येतो. हे बघा 7.5. त्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे. 7.5, 8.5, 9.5. तर 9.5ची आपल्याला गडी घ्यायची आहे. तर पुढचा गळ्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे. तर 5 घ्यायचे आहे आपल्याला. मागच्या गळ्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचे, 7.5 घ्यायचे. शोल्डर बघा शोल्डरचा अर्धा करायचा आहे. आता शोल्डरचा अर्धा किती 4.5 येणार आहे, म्हणजे निम्मे करायचे. निम्मे म्हणजे अर्धा भाग. हे बघा 9चा जर अर्धा केला तर 4.5 येतं. तुम्हाला जर अर्धा करता येत नसेल डायरेक्ट तर तुम्ही मेजर टेपवर डायरेक्ट अर्धा म्हणजे फोल्ड करायचे, अर्धा 4.5. तर शोल्डरचा अर्धा भाग 4.5 आहे, त्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचे, 5 घ्यायचे आपल्याला शोल्डर. त्यानंतर हात उंची. आता आपल्याला कॉटनच्या कपड्याचा शिवायचा आहे पहिला ब्लाऊज, कारण सिल्क वगैरे वापरलं तर तो हलणार आहे, तर कॉटनचा कपडा वापरायचा आहे. तर पहिल्यांदा मी कॉटनच्या कपड्यावरच दाखवणार आहे. मला म्हणायचं आहे काय, बिना जेव्हा अस्तरचा ब्लाऊज असतो तेव्हा आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे हात उंचीमध्ये, आणि अस्तरचा जेव्हा ब्लाऊज असतो तेव्हा आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. तर 4.5 आणि हे अर्धा 5 आणि 6 इंच झाले. आपल्याला 6 इंच हात उंची घ्यायची आहे. त्यानंतर हातगेरामध्ये 2 इंच मार्जिन आपलं ॲड करायचं आहे. तर 5.25 आहे, तर 25 आपण सोडून देऊ, म्हणजे फिटिंग करते वेळेस पकडायचे. तर मार्जिनमध्ये आपल्याला 2 ॲड करू, म्हणजे 7.25 पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट 7 पण घेऊ शकता. कंबरगेरचा चौथा भाग 7 मध्ये प्लस 2 इंच करायचे.
तर कंबरघेरचा चौथा भाग जसा छातीचा चौथा भाग काढलाय तसाच सेम काढायचा आहे कंबरघेरचा चौथा भाग. तर तो 7 येतो 28चा चौथा भाग. तर 7 मध्ये 2 प्लस केल्यावर आपल्याला 9 येणार. आणि टक्स पॉईंट आहे 8.5, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे. टक्स पॉईंट आपण 8 घेतलाय, त्यामध्ये प्लस केले आणि 8.5 लिहिले, तर 8 आहे मी इथे लिहिते. टक्स पॉईंट 8 आहे, प्लस अर्धा इंच करायचे, तर 8.5 येणार. आणि मुंडा, तर मुंडा कसा काढायचा आहे, तर मुंडा आपल्याला छातीचा 8वा भाग करायचा आहे आणि प्लस त्याच्यामध्ये लूजिंग ॲड करायचं आहे, तर 1.5 इंच करायचं आहे. तर मी इथे लिहूनच ठेवते छातीचा 8वा भाग. आता 8वा भाग किती ते मी सांगते, प्लस 1.5 इंच किती होणार ते सांगते. तर छातीचा 8वा भाग कसा काढाल, तर छातीचा जसा आपण चौथा भाग काढलाय सेम तसाच 8वा भाग काढायचा आहे. तर मेजर टेपवर तुम्ही काढू शकता किंवा कॅल्क्युलेशन करून पण काढू शकता. तर मेजर टेपवरून मी सांगते, तर ती छातीचा जिथं नंबर आहे तिथे आपली मेजर टेप पहिली लावायची आहे, पहिलं टोक. म्हणजे हे 2 भाग झाले, तर ह्या भागाचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत आणि या मेजर टेपच्या साईडचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत, म्हणजे 4 4 8 भाग होणार. तर जिथं आपला हा जो मध्यभाग आलाय याचेच आपल्याला 4 भाग करायचे आहेत, म्हणजे ती सोडून द्यायची आहेत आपल्याला, म्हणजे त्याचे 4 भाग होतील आणि याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. तर इथे हे 4 भाग झालेत ना, 1 2 3 4. जिथं आपलं चौथा भाग झालाय ना इथे 3.5.2 लाईन, म्हणजे 4.25 आहे छातीचा 8वा भाग. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचे. हे 1 इंच 4 आणि हे 1/2 इंच अजून 1/2 इंच, म्हणजे 5.25 येणार पुढे. तर बघा हे माप जे आहे ते छोटं आहे, तर मी याचा मुंडा तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवूनच माप काढायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट माप आपल्याला शिवता येत नाही आणि तोपर्यंत हा फॉर्म्युलाचाच उपयोग करायचा आहे. नंतर बॉडीवरून माप घेऊन तुम्हाला मुंडा काढता आला पाहिजे. तर इथे बघा हे माप कमी आहे, तर मी आता मुंडा 5 घेणार आहे, म्हणजे 1.5 प्लस केल्यावर इथे आपल्याला 8वा भाग किती येतो, 3.75 येतोय 8वा भाग छातीचा. त्यामध्ये प्लस केल्यावर मी यातले 1/2 इंच कमी करते, तर प्लस आपल्याला केल्यावर 5.25 येणार आहे. तर मी इथं 5च घेणार आहे ह्याचा मुंडा, हे लक्षात ठेवा. तर ही माप आहे. तर कशी घ्यायची ती मी सांगितलंय. उंचीमध्ये प्लस 1 इंच केले, छातीचा चौथा भाग काढलाय, 2 इंच प्लस केले, पुढच्या गळ्यामध्ये अर्धा इंच प्लस केले, मागच्या गळ्यामध्ये अर्धा इंच प्लस केले, शोल्डरचा अर्धा भाग केलाय आणि अर्धा इंच प्लस केले, हात उंचीमध्ये 1.5 इंच प्लस केले, हात घेरमध्ये 2 इंच प्लस केले आणि कंबर घेरमध्ये कंबरचा चौथा भाग केलाय. आता चौथा भाग बघा, कंबरचा चौथा भाग केलाय आणि छातीचा चौथा भाग केलाय आपण. आणि जे आहे त्याच्यामध्ये फक्त मार्जिन ॲड केले, हे फक्त मार्जिन आहे 2 इंच अर्धा इंच ते मार्जिन ॲड केले आपल्याला. आणि इथे आपल्याला मुंडा काढते वेळेस छातीचा 8वा भाग केलाय आणि लूजिंग 1.5 इंच पकडले. माप कशी घ्यायची ते मी दाखवली आहे. आता डायग्राम तयार करायचा आहे आपल्याला. तर असा पेपर घ्यायचा आहे आणि डबल फोल्ड करायचा आहे. तर जोडलेली बाजू तुमच्या साईडला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि पहिला आपल्याला तुम्हाला पाहिजे तर इथे लाईन करून घ्यायची आणि लाईनवरून माप खालच्या साईडला घ्यायचे. तर मी पेपरच्या या लाईनी, पेपर माझा स्ट्रेट आहे तर या लाईनीवरूनच माप घेणार आहे. तर इथून आपल्याला उंची बघा 12.5 घ्यायचे, 11.5 प्लस 1 इंच 12.5. 12.5 वर लाईन करून घ्यायची आहे.
तर आपला 1 टक्सचा ब्लाऊज आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर अजून एक लाईन करून घ्यायची आहे. तर अर्धा इंच तुम्ही मोजून घेऊ शकता आणि स्ट्रेट लाईन घ्यायची आहे. पूर्ण उंची 11.5 प्लस 1 इंच 12.5. त्यानंतर आपल्याला उंची घेतली की त्यानंतर पुढचा गळा टाकायचा आहे. मागचा गळा मापन मागचा. आता आपला वरच्या साईडचा पुढचा भाग निघणार आहे आणि मागच्या साईडचा मागचा भाग निघणार आहे. गळा उंचीची मी पुढच्या भागाचीच उंची टाकते, मागच्या भागाची इथे नाही टाकत आहे. तो आपल्याला मागचा काढायचा आहे. तुम्ही कसं तर दाखवते. तर पुढचा गळा आपला 5 आहे प्लस मार्जिन ॲड केले त्यामध्ये अर्धा इंच. तर गळा रुंदी कशी घ्यायची? आपला शोल्डर आहे, रेडी शोल्डर लिहिलंय मी 9 आहे. 9चा अर्धा भाग केलाय 4.5. 4.5 मध्ये अर्धा ॲड केलाय 5 आहे. तर 5 मी ते खुणा करते. तर या आपल्या 2 कडे खुणा करून घ्यायचे आहेत. इथे मी लिहिते शोल्डर 5. त्यानंतर रेडी आपली पट्टी किती पाहिजे त्यानुसार आपल्याला गळा रुंदी घ्यायची. तर रेडी पट्टी त्यांना 2.5 इंचाचीच पाहिजे. तर शोल्डर आपला 3 आहे आणि गळा रुंदी आपली 2 आहे. गळा रुंदी 2 इंच. हे इंचाचं साइन आहे, हे लक्षात राहू दे. तर गळा रुंदी 2 घेतली मी. रुंदी इथं फक्त मी लिहिते आणि उंची आपली 5 घेतली. इथे काटकोन तयार करून घ्यायचं आहे. आणि जिथे काटकोन केलाय तिथे 1.5 इंच खुणा करायची आहे आणि गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे. तर हा आपला फ्रेंच कर्व असतो, त्याने पण तुम्ही गोल आकार देऊ शकता. त्यानंतर बघा आपल्याला शोल्डर आपण 5 घेतले, इथे पण 5ची खुणा गेली आहे. तिथे आपल्याला मुंडा खोली घ्यायची. तर मी मुंडा खोली तुम्हाला सांगितली आहे. छातीचा 8वा भाग प्लस लुझिंग ॲड करायचं आहे. तर हे छोटं माप आहे म्हणून मी 1/2 इंच कमी, 2 लाईन कमी करून 5 इंच घेते. तुम्हाला हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवून कटिंग करायचे. आता इथे मुंडा मी लिहून ठेवते 5 इंच मुंडा. इथे गळा 5 आहे, उंची गळा 5. हा जो मुंडा घेतलाय आपण त्यावर आपल्याला छातीची घडी घ्यायची. तर छातीची घडी किती आहे? छातीचा 4था भाग प्लस लुझिंग ॲड करायचं आहे 9.5 घ्यायची. ह्याला छातीची घडी म्हणतात. जे आपण मुंडा खोली 5 घेतली त्याच्यावर बरोबर स्ट्रेट लाईन यायला पाहिजे आपल्याला छातीची घडी. तर इथून या लाईनीपासून जिथं 9.5 येतोय, जिथं ॲरो आहे बघा 9.5चा 10 आणि 9च्या मध्ये तिथे 9.5 येतोय, तिथे आपल्याला खुणा करून घ्यायची आहे आणि लाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे. तर इथे आपण मुंड्याचे आकार देण्यासाठी इथे 1/2 इंच घेणार आहे. पाऊण इंच घेणार आणि इथे क्रॉस लाईन करून घ्यायची आहे आणि इथून क्रॉस 1/2 इंच खुणा करायचे आणि अशी क्रॉस लाईन करायची आणि इथून क्रॉस 1/2 इंच. मी इथे लिहून ठेवते 1/2 इंच. आता या लाईन का दिल्या आहेत? इथे मुंड्याचा आकार देणं सोयीस्कर व्हावं ह्यासाठी. तर इथे आपल्याला हा जो मुंडा खोली घेतली आहे त्याचा मध्य काढायचा आहे. तर मेजर टेपच फोल्ड करायची आपल्याला आणि जिथं मध्य येतो तिथे लाईन करून घ्यायची. तर ह्याचा मध्य बघा 2.5 येतो 5चा. इथून आपल्याला एक पण आतमध्ये घेऊन आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि इथून साधारण आपलं हे जे मार्जिन आहे तिथपर्यंत दुसरा आकार यायला पाहिजे. तर मी दाखवते कसं द्यायचा आकार.
असा फ्रेंच कर्व घ्यायचा आहे आणि आकार द्यायचा आहे. हा जो तुमचा आतल्या साईडचा पॉईंट केला आहे मी एक पॉईंटवर, त्यावर आकार ठेवायचा आहे आणि ह्या लाईनीला जॉईंट व्हायला पाहिजे आणि इथे जॉईंट व्हायला पाहिजे. अशा प्रकारे ठेवायचा आहे आपला हा आकार आणि द्यायचा आहे. इथे हा या लाईनीला टच होतोय आणि आतल्या साईडला, तर हा तुमचा आतल्या साईडला येणार आहे आणि याला असं जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा दुसरा आकार द्यायचा आहे. तर ही जी आपली क्रॉस लाईन केली आहे त्याला, याला आणि ह्या दोन आहेत ना त्याला जॉईन व्हायला पाहिजे. 2 इंचावर हा जो लाईन केली त्याला. हे बघा हे दोन्ही तुमचे आकार रेडी झाले. त्यानंतर आपल्याला इथे बघा आपला मागचा गळा 7 इंच आहे. तर आपल्याला जेव्हा खूप डीप असतो तेव्हा जास्त जरा डाऊन करायचं आहे. इथे मी पाव इंच गळ्याच्या साईडला डाऊन करते. तर 2 पॉईंटचं अंतर आहे. पाव इंच म्हणजे इथे खुणा करून घ्यायची आहे आणि इथे डाऊन करायचं आहे शोल्डर. त्यानंतर इथून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंट मी किती सांगितलं आहे, 8 होता. माप घेतल्यावर प्लस अर्धा इंच केले आणि 8.5 घ्यायचा आहे. पॉईंट 8.8 8.50 लिहिते मी. इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर ह्या जो टक्स आहे ना मी अशी लाईन करून घेते. त्यानंतर तिथे आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. तिथे आपला टक्स येणार आहे. तर छातीचा 10वा भाग कसा काढायचा आहे, हे मी सगळं मेजर टेपवरच सांगते, नाहीतर तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन काढू शकता. तर इथे बघा ब्लाऊजची छाती आहे 30वर मेजर टेप लावायचे आणि ह्या भागाचे 5 भाग करायचे आहेत आणि या भागाचे 5 भाग करायचे आहेत. म्हणजे 15चे 5 भाग करायचे आहेत, म्हणजे 10 भाग होतील. छातीचा 10वा भाग काढायचा आहे आपल्याला. या भागाचे 5, या भागाचे 5. तुम्ही मेजर टेपने असा काढू शकता. किंवा ती छाती आहे, हा छातीचा मध्ये पॉईंट दिला ना की म्हणजे 3.0 हा तुमचा छातीचा 10वा भाग आहे. तर 3 इंच आहे आणि 0.0 आहे, म्हणजे 0 पुढे काहीच नाही आहे. तर 3 हा छातीचा 10वा भाग आहे. आता इथे आपल्याला आडवं जिथे पॉईंट केला आहे ना तिथे आपल्याला 3 घ्यायचं आहे. तर इथे शिलाईसाठी पाव इंच म्हणजे 2 लाईनी सोडायच्या आहेत. 3 पॉईंट पुढे 2 लाईनी एवढा घेतला आहे. 3.25 छातीचा 10वा भाग, 10वा. इथे मी सगळं लिहून ठेवते. तर हा जो 10वा भाग घेतलाय 3.25, सेम इथे घ्यायचं आहे 3.25. खुणा करायची आहे आणि इथे स्ट्रेट लाईन करायची आहे. ती स्ट्रेट लाईन इथे अर्धा इंचाच्या खालीपर्यंत करायची आपल्याला. आणि हा टक्स आपल्याला पाऊण इंचाचा घ्यायचा आहे. जसजशी छाती वाढत जाते तसतसा हा टक्स वाढत जाणार आहे. तर मी इथे पाऊण इंचाचा टक्स करणार आहे. पाऊण. ते इथे लाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा हा आपला वरच्या साईडला जोडायचे. तर हे त्यासाठी घेतले, जेव्हा आपण टक्स घेणार ना हा भाग खालच्या साईडला जाणार म्हणून हे एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेलं आहे. तर आपल्याला इथून परत हा भाग वरच्या लाईनीला जोडायचा आहे. टक्स सोडून द्यायचं आहे आणि इथून हा वरच्या साईडला जोडायचा आहे. तर आपल्याला कंबर घेर मोजायचं आहे त्याआधी. तर इथे बघा कंबर घेर आहे, कंबर घेर आहे 7-9 रेडी व्हायला पाहिजे. मार्जिन 2 इंच ॲड करून. तर इथून आपल्याला कंबर घेर मोजायचं आहे. तर हे 2.5 इंच आहे, हे असं मोजायचं आहे 2.5 इंच. 2.5 इंच सोडून द्यायचे. हा जो टक्स आहे तिथे सोडून द्यायचे आणि पुढे आपल्याला रेडी
9 इंच प्लस मार्जिन ॲड करून व्हायला पाहिजे. तर इथे बघा मी 9 वर पुन्हा करते आहे. काय केलं मी इथे आपला हा जो टक्स आहे तो सोडून द्यायचा आहे आणि मोजायचं आहे. आपली कंबर घेर रेडी 9 व्हायला पाहिजे. तर इथे मेजर टेप ठेवायची आहे. तुम्ही अशी ठेवू शकता पाहिजे तर इथे ठेवायची आहे. जेवढा टक्स आहे तिथे हे 2.5 वर येते. 2.5 इंच पुढच्या टक्सपासून लावायचे. जिथे 9 येते तिथे पुन्हा करायची आहे आणि हे लाईन जोडून घ्यायची आपल्याला. आणि हे जोडून घ्यायचे आपल्याला. तर हा तुमचा झालाय पुढचा भाग रेडी झालाय. इथूनच मागचा भाग तयार कसा करायचा आहे ते मी दाखवते. मागचा भाग कसा रेडी करायचा आहे. तर हा आपला पुढचा भाग असा उघडायचे आणि हा जो मध्यभाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मध्यभागी. त्यानंतर आपल्या गळा रुंदीची खुणा करून घ्यायची आहे. हा जो टक्स आपण वाढवलेला आहे मागच्या साईडला आपल्याला टक्स अर्धा इंचाचाच घ्यायचा असतो. तर त्यासाठी हे जे क्रॉस केले ते सेम ह्याला पद्धतीने लाईन करून घ्यायची. आपल्याला कट करून घ्यायचे. तर ह्या टोकाला आणि इथे लावते मी आणि हे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचे आपल्याला. तर हा अर्धा इंचाचा टक्स घातल्यावर इथे आपल्या वरच्या साईडला जाणार आहे. तर तो पण आपल्याला जरा क्रॉस करून घ्यायचा आहे. त्या पुढच्या भागामध्ये आपल्याला हा जो मुंडा आपण कट करून घेतलाय मागच्या भागाचा हा इथून कट करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा हा पुढचा भाग रेडी होईल. हे याचं कट करून घ्यायचे आणि हा पुढचा साईडचा गळा कट करून घ्यायचा आहे. मग हा तुमचा रेडी होईल भाग. आणि हा मागच्या भागाला आपल्याला गळा रुंदी 2 आहे. इथे 2 खुणा करायची आहे. गळा उंची 7.5 आहे. ते इथून आपल्याला 7.5 घ्यायचे. इथे काटकोन करून घ्यायचा आहे. तर छोटाच गळा आहे. आपल्याला जर रुंद पाहिजे असेल तर आपल्याला याची रुंदी अशी वाढवून घ्यायची. तुम्ही 3 करून 2.5 घेऊ शकता किंवा खूप रुंद पाहिजे तर 3 करू शकता. तर ह्या आपल्या मापाच्या ब्लाऊजची रुंदी कमी आहे तर मी तेवढाच घेणार आहे. खूप रुंद नाही आहे. आणि इथे आपल्याला पाऊण इंच खुणा करायची आणि गोल आकार द्यायचा आहे. 7.5 उंची आहे गळ्याची. हा जो मागचा टक्स द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा आहे. तर हे आपलं एक्स्ट्रा आहे. मागचा आपल्याला कंबर घेर किती पाहिजे तर हे पाऊण इंच ॲड केलं होतं पुढच्या भागामध्ये ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथून 2 इंच मार्जिन आपली आहे ती सोडून द्यायची आणि याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. आणि इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर 7.5 आहे. 7.5चा मध्य आहे 3.75. तर इथे बघा 3.75 आहे. लिहून ठेवते मी 3.75. तर वरच्या साईडला 3.75 वर खुणा करायची आहे आणि आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर टक्स आपला या लाईनीपासून 4 इंचाचा हाईटवर घ्यायचा आहे. तर इथे खुणा करायची आहे. इथे मी लिहिते 4 इंच वरच्या साईडला आणि इथे अर्धा इंच तर हा आपल्याला अर्धा इंचाचा टक्स करायचा आहे. ते इथून असं कट करायचं आहे आणि हा गळा कट करायचा आहे. हे शोल्डर डाऊन केले ते म्हणजे तुमचा हा मागचा भाग रेडी होईल. भाईचं कटिंग करायचं आहे. असा
डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. जॉईंट बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे आणि जॉईंट बाजूवर आपल्याला भाईची उंची घ्यायची आहे. तर भाईची उंची आहे आपली रेडी 4.5 आहे, प्लस आपल्याला 1.5 इंच करायचं आहे. तर अस्तरचा असेल तर 1 इंच प्लस करायचं आहे आणि 2x2 किंवा नॉर्मल ब्लाऊज बिना अस्तरचा असेल तर 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर आपल्याला 6 इंच घ्यायची आहे. तर भाईसाठी मापं कुठली कुठली लागणार ती सांगते आधी. तर उंची लागणार, उंची तर आहे आपल्याजवळ, उंची आपल्याला 6 घ्यायची आहे. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे आणि भाईची घडी, त्याला भाईचा मुंडा म्हणतात. भाईचा मुंडा, भाईची घडी. तर भाईचा मुंडा आपल्याला भाईचा जो घेर असतो त्यानुसार घ्यायचा असतो. तर इथे बघा मी 3 इंच घेणार आहे. आपल्याला भाई कटिंग करते वेळेस 4 मापं लागणार आहे. तर उंची आहे बघा आपली भाईची उंची आहे 6 इंच. तर भाईचा मुंडा लागणार आहे, भाईची घडी लागणार आहे आणि भाईचा घेर घ्यायचा आहे. तर भाईचा घेर आहे आणि उंची आपल्याजवळ आहे. आपल्याला मुंडा काढायचा आहे. मुंडा आपल्या भाईनुसार घ्यायचा आहे. तर भाई लहान मोठी असेल त्यानुसार मुंडा घ्यायचा आहे. तर ही छोटी भाई आहे, तर मी इथे 2.5 इंच भाईचा मुंडा घेणार आहे. आणि भाईची घडी काढायची आहे कशी, छातीचा चौथा भाग असतो, छातीची घडी असते ना, त्यामध्ये मार्जिन न ॲड करता आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे आपण बघा छातीचा चौथा भाग 7.5 काढला आहे. तर आपल्याला इथे 7.5च घ्यायचं आहे आणि भाईचा घेर घ्यायचा आहे आपल्याला जो आहे तेवढा आणि त्यामध्ये प्लस 2 इंच करून 7 घ्यायचा. इथे 7 लिहिले आहे मी. तर इथून आपल्याला भाईची उंची घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहिजे तर एक लाईन करून घेऊ शकता. तर माझा स्ट्रेट पेपर आहे, तुमचा पेपर जर स्ट्रेट नसेल तर पेपरवर स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे. तर मी कडेवरच लाईन केली आहे. तर तिथून आपल्याला भाईची उंची घ्यायची आहे. तर भाईची उंची 6 मी इथे खुणा करते आहे. तर 2 कडे खुणा करून घ्यायचे आहे. तर उंची मी लिहिते आहे, उंची 6. त्यानंतर उंची झाली की त्यानंतर आपल्याला भाईचा मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा 2.5 वर घ्यायचा आहे, 2.5 वर खुणा करून घ्यायची आणि 2.5 वर आपल्याला भाईची घडी घ्यायची आहे. तर भाईची घडी आपल्याला 7.5 घ्यायची आहे. ही जी जोडलेली बाजू आहे तिथून आपल्याला 7.5 वर खुणा करायची आणि लाईन करून घ्यायची आहे. तर मी इथे लिहून ठेवते, भाईची घडी आहे ही 7.5 आहे. ती कशी घ्यायची आहे, छातीचा चौथा भाग आहे तोच घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करण्याची गरज नाही आहे. तर यापेक्षा भाईचा घेर अर्धा ते 1 इंचाने कमी असतो. तर आपला हा भाईचा घेर आहे इथे 7 इंच, तो इथे खुणा करून घ्यायची आहे. भाईचा घेर 7 इंचावर खुणा करायची आहे आणि लाईन करून घ्यायची आहे आणि ही बाजू जोडायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर आपल्या भाईची मुंडा आपण घेतला आहे 2.5 इंच, ते लिहून ठेवते मी 2.5 इंच. 2.50 मुंडा आहे. भाईची घडी 7.5 आहे, 7.5चा मध्य काढायचा आहे आपल्याला. तर मध्य आपला कितीवर येतो, 3.75 म्हणजे 3.25 वर येतो. तर 3.75 वर खुणा करायची वरच्या साईडला, म्हणजे हा तुमचा मध्य आहे. मध्याकडनं खालच्या साईडला आपल्याला मध्य मी लिहून ठेवते, मध्य खालच्या साईडला 1/2 इंच खुणा करायची आहे. 1/2 इंच म्हणजे 1 इंचामध्ये 2 लाईन कमी आणि त्याच्या खाली परत आपल्याला 1/2 इंच खुणा करायची आहे. तर मी इथे लिहून ठेवते 1/2 इंच. त्यानंतर आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे. तर मी आकार कसे द्यायचे ते मी दाखवते. तर इथे मी घेर लिहिते 7 इंच घेर. तर मी इथे सांगितले तुम्हाला मार्जिन ॲड करायची नाही, तर 1.5 इंचावर खुणा करायची आहे. इथे मुंडा आपला सेम एकावर एकच येणार आहे आणि इथे आपल्याला 1 इंचावर खुणा करायची आहे. इथून पुढे 1 इंचावर
आणि बाईचे मुंड्याचे आकार द्यायचे. तर आपल्याला कर्व शेप घ्यायचा आहे आणि त्याने आकार द्यायचे. तर कसे द्यायचे ते बघा. हा जो 1 इंचाचा 1 इंच मी इथे लिहून ठेवते आणि इथे 1.50. तर 1 इंच जो खुणा केला आहे, पॉईंट केला आहे, तिथे या पाऊण इंचावर जॉईन व्हायला पाहिजे असं पकडायचं आहे कर्व शेप आपला आणि असं याला जॉईन करायचं आहे. तसंच खालच्या साईडला घ्यायचं आहे. हा जो 1 पॉईंट आहे तिथून या पॉईंटला जॉईन करायचं आहे आणि आपला कर्व शेपची पोझिशन बघा. मी असा पकडला आहे, नंतर तो असा पकडायचा आहे उलट्या साईडने आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे. आपल्या बाईचा डायग्राम करून झालेला आहे. आता तुम्हाला डायग्राम काढायचा आहे आणि मग कटिंग करायचं आहे. मी सांगत जाईन कसं ते. तर इथे आपल्याला हा आपला पुढचा भाग आहे मुंडा येणार आणि हा मागचा. तर इथून आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि बाई उघडायची आहे, इथून उघडायची आहे आणि इथून हा मुंडा कट करायचा आहे म्हणजे तुमची बाई तयार होईल.